आणि कसोई भरी भरी राजा चंद्र पाहणा फार मोठा देशाचा धरी असे नाही सोडी तुला स्वजनाने गणगोत उपाय नाही चालत एकदा दक्षिणेच्या राजाचं पत्र आलं विश्वातल्या कोण्याच व्यक्तीचा उपाय चालत नाही चालत ऐसे स्वप्नवता सार नरहरी जोडी कशी भगवान पांडुरंग परेशाचे गोड भक्त नरहरी महाराज सांगतात माणसांचं जीवन स्वप्नासारखे सारखं माणूस स्वप्न रंगवत असते आणि ते स्वप्न रंगवत असताना एके दिवशी हातामध्ये रंगाची कलरची वाटी आहे एका हातात ब्रश आहे आज सहज हात खाल्ल्या जातो आणि रंगवलेलं स्वप्न मोडल्या जाते तसं एक दिवस या शिबिराला मळ्यात नेल्या जाते त्याचं स्वप्न पूर्ण केले जाते स्वप्नासारखं माणसाचं जीवन आहे हा साधा सोपा सगळा भक्ताचा अर्थ झालं नरहरी महाराजांकडे इथे बसलेली श्रोते एवढा सुरुवात त्याचा बोलण्याचा प्रयत्न करेल तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने मोठ्या त्रासाने मोठ्या प्रयत्नाने भावनिकताने प्रथम पुण्यस्मरणाचं आजचा औचित्य आहे निमित्त आहे वैकुंठवासी स्वर्गीय कैलासवासी सत्यलोकवासी गोलोकवासी बाबुरावजी मालक उर्फ भवानीदास भालचंद्रराव कुलकर्णी त्यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे राजकीय क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न या लोकांचा आदर्श घ्यावा लागेल मागच्या आताच्या राजकारण्यांना मानायचं नाही अशाचा विषय नाही पण ही मागची राजकारण उड्या मारत नव्हती इकडची तिकडे ही मागची जी राजकारणी लोक होती का अशी या पोळी त्या पोळीवर या कुपाटीवर त्या कुपाटीवर या घरावर त्या घरावर अशा उड्या मारत नव्हती म्हणून या राजकारणी लोकांचा आदर्श घ्यायचा सामाजिक क्षेत्रात त्यांचा दबदबा आध्यात्मिक क्षेत्रात दबदबा राजकीय क्षेत्रामध्ये दिग्गज असणारे नेते त्यांच्या आवाजाला दाद द्यायची ब्रह्मध्वनीवर बोलत असतील सरळ सरळ समोर बोलत असतील त्यांना एक आदर मानायचे त्यांचा एक आधार मानायचे गोस किती पदं कमवली असतील किती पदं भोगली असतील हा भाग सोडून द्या पण एक गोड एक नाविन्यपूर्ण दाता असलेलं रत्न वैकुंठवासी स्वर्गीय बाबुरावजी मालक दक्षिणेच्या मार्गाचा निरोप आला आणि त्या निरोपाला सामोरं जावं लागलं आणि ही लोकांची यात्रा सुरू उपजल्या पिंडा मरण सांगतात सजनांनो या बुद्धिलोकामध्ये ब्रह्मांडाच्या मार्गाचा नियम आहे काशीच्या मार्गाचा नियम आहे पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा नियम आहे या बुद्धिलोकामध्ये जीव नसेला ब्रह्मांडाचा मालक जरी आला जीव नसेला आला त्याला थांबता येत नाही येरती पांडुरंग जीवन
माहित नाही तुमची आमची काय कथा आहे सत्यनारायण आपल्यालाही जावं लागेल त्या संघाने दक्षिणेच्या मालकाचा निरोप वैकुंठवासी स्वर्गीय बाबुरावने मालकाने स्वीकारला आणि त्या निरोपाला सामोरं जाऊन लोकांनी यात्रा सोडली गोड स्वादिष्टान परलोकात त्यांना प्राप्त व्हावं इतर लोकांच्या ठिकाणी गोड स्वादिष्टान आणि त्या ठिकाणाहून आपल्या सुपुत्रांना शरीराला जरी गेली असती तरी आशीर्वादाच्या रूपाने आदरणीय त्यांचे सुपुत्र केदारदादा कुलकर्णी त्यांना आशीर्वादाची गंगा वैकुंठातलं कैलासचं सत्य लोकांना गोलोकातून पितृलोकातनं केदारदादांना ती आशीर्वादाची गंगा आपल्या वडिलांच्या आशीर्वादाची कायम स्वरूपी मिळत राहो आणि त्या आशीर्वादाच्या बळावर गुरुची गुण घालून ते ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्या क्षेत्रात कायम स्वरूपी राहत असते त्यांना प्राप्त हो अशी पितृलोकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या आदरणीय वैकुंठवासी भवानी मालकांचे सुपुत्र केदारदादाजी केतन भैयाजी आदरणीय श्रीमती सुरभाताई यांच्या मातोश्री असतील दिव्यागी केदारराव कुलकर्णी वैकुंठवासी बाबुराव मालकांच्या सुनबाई आहे श्वेता प्राजक्ता डॉक्टर कीर्ती राघवेंद्र बऱ्यापैकी हा सात्विक सदाचारी पुण्यशील परिवार एका मोठ्याशा आधार वडाच्या छायेखाली वावरणारा परिवार त्यांच्यावर फार मोठं छत्र स्वर्गीय बाबुराव मालकांचं होतं ती कार्यरत गोडशी अशी नवी डोळासारखी छाया दिसण्यासारखी जरी बाजूला गेली असेल तरी आशीर्वादाच्या रूपाने कायमस्वरूपी या कुलकर्णी परिवारावर स्वर्गीय बाबुराव मालकांची छाया आहो अशी पुनश्च एकदा पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अनुभवावर आज बऱ्यापैकी राजकीय क्षेत्रातली शैक्षणिक क्षेत्रातली व्यापार क्षेत्रातली आध्यात्मिक क्षेत्रातली माझा शेतकरी आल्या ही सर्व क्षेत्रातली नाविन्यपूर्ण व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित आहे मी वक्ताय नात्याने तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी नागपासून प्रणाम करतो रमी आमची पैठणी भाऊसाहेब सुद्धा आहे अरुण नाना सुद्धा आहे आणि पैकी बऱ्यापैकी परिसरातून आलेली खूपशी काही मगाशी चौधरी दिवसात सुद्धा आले जाणण्यावर त्यांना सुद्धा धन्यवाद फार 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 बऱ्यापैकी खूप खेड्यापाड्यातून खूपशी काही श्रोते मंडळी आली त्यांच्या वाटून शिंदे भाऊ आदी करून दादाराव सुद्धा आले त्यांना सुद्धा धन्यवाद उपस्थित पुरुष सर्व श्रोत्यांना मायमावल्यांना प्रणाम करतो तारखेच्या संदर्भात हरिभक्ती पारायण गायनाच्या गानसभा गानकुंडीला या परिसराला लाभलेले नाविन्यपूर्ण रत्न आमचे माऊली महाराज शिंदे सतत फार दिवसापासून संपर्क करत होते आज स्वतः ते हजर सुद्धा आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद करणार तथा हरिभक्ती पारायण गायनाच्या गानसभा गानकुंडीला माऊली महाराज आवटे सुद्धा आहेत त्यांना सुद्धा प्रणाम तथा हरिभक्ती पारायण गायनाच्या त्यांनी उत्कृष्ट मदत गोडसं प्रमाणमंड आमचे पवार महाराज त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम तथा आदरणीय हरिभक्ती पारायण गायनाचार्य हरिभक्ती पारायण कापसे महाराज त्यांना सुद्धा प्रणाम आदरणीय मदंगाचार्य काले महाराज आदरणीय हरिभक्ती पारायण मदंगाचार्य गणेश महाराज मस्तक माधा पायावरी या वारकरी संतांच्या
चोपदार आदी करून सर्वांना प्रणाम करतो. साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद देतो. कॅमेरावाल्यांना धन्यवाद देतो. अशी बारीकशी आपल्या मराठी थोडी भाषेचा बारीकशी काही लोकांना वाटतं आमच्याकडे पैसे भरपूर असल्यानंतर यम आपल्याकडे येणार नाही. मला असं वाटतंय असं बोलणं म्हणजे मूर्खपणाचा टोक आहे. यम हा पैशाला भेटत नाही, यम हा निवडणुकीला भेटत नाही. एका व्यक्तीनं एक ट्रकभर पुस्तकं वाचली, एक ट्रकभर पुस्तकं वाचली, ट्रकभर. मला मागच्या आठवड्यात भेटलं म्हणे मी एक ट्रकभर पुस्तकं वाचले. काय करतो म्हणलं, आम्हाला सांगतो का तू ट्रकभर पुस्तकं वाचले काय कामाचे? सध्या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाची फार अडचण आहे. तुझ्याकडे एखादं पुस्तक आहे का सुरल्या? त्या पुस्तकाच्या बळावर तू मराठवाड्यात पाऊस पाडशील नाही म्हणजे पाडता येत नाही. मग हे ट्रकभर पुस्तकं वाचले तो इथभर पोट आहे. पोट भरायचं साधन आहे. विश्वाच्या कल्याणाकरता याच्यात एकही पुस्तक नाही रे भणाऱ्या कशात शांतपणा करतो वेगवान आहे सोडून याला एक भेट नाही. पैशाच्या बाबतीत डोक्यात काढून टाक असं वाटत असेल एखाद्या नालायकाला असं एखाद्या नालायकाला वाटत असेल माझ्याकडे पैसे असल्यावर येऊन मला भेट. तुमच्या माहितीच तो सांगतो मी शक्यतो बऱ्यापैकी कीर्तनात सांगत असतो. एक श्रीमंत ऐकला नाही तसा एक श्रीमंत इतका मोठा होता पण आमची लोक त्या श्रीमंताचं चरित्र वाचतच नाही. त्याचं नाव आहे राजा भरत. राजा भरतासारखा श्रीमंत राजा अजून पृथ्वीवर जितके देश आहेत त्या काही देशात झाला नाही. त्याचं नाव आहे भरत राजा. या देशाला भारत देश नाव पडलं ते भरताना पडलं. यति भरतानुस्थित संस्थिताया यत् भरतखंडेन भयरातियो राजाश्रय मंडिता स्थिताया देशाया भगभारतेषु नैवं गिर्गाव करलिखितम्. या भरतखंडामध्ये भरत नावाच्या राजाने राज्य केलं म्हणून या देशाला भारत देश नाव पडलं. भारत देश एवढा श्रीमंत राजा की त्याच्या श्रीमंतीची व्याख्या काशीतले मालक आणि पंढरपुरातले मालक डोक्याला हात लावतात. एवढा श्रीमंत, एवढा श्रीमंत. त्याला त्याला जावं लागलं, जावं लागलं, जावं लागलं. त्याच्यानंतर अजून 2 नंबरचा एक श्रीमंत आहे. राहू द्या ते तुम्ही घरी गेलं पा तुमच्याकडे काचेची भिकार मोठाली आहेत ना. शिक्षकाची भिकार माझ्याकडे वारीच आहे मोबाईल. त्याच्या घरी गेल्यास ना 2 नंबरचा श्रीमंत या देशात कोण होता? आता त्याला का सांगू? आता ते सांगायचे नाही. मागचं विचारतो मी, मागचं विचारतो. 2 नंबरचा आणि 3 नंबरचा श्रीमंत लंकेचा राजा रावण होता. 3 नंबरचा श्रीमंत. त्याच्यानंतर बऱ्यापैकी पुढे होते फार मोठे होते. आताची श्रीमंत म्हणजे वादळी श्रीमंत. काय वादळी एवढं मोठं झाड होतं त्या झाडाखाली लग्न लागलं. 1000 माणसं जेवले. दुसऱ्या दिवशी पाहायला वादळ झाड पाहतो आल्याखाली बुडवून. अशा श्रीमंतांनी बघायला कोरोनाच्या खाली आल्या वगैरे गेल्या या जुन्या लोकांच्या. एवढा श्रीमंत रावण राजा भरताचा वागला. रावण 2 नंबरच्या श्रीमंताचा वागला. 3 नंबरचा श्रीमंत त्याच्या गावाचं विधान भिंत 270 किलोमीटरची होती एकीकडची. एक भिंत 270 किलोमीटरची. उंची 11.5 फुटाची होती. रुंदी 4.5 फूट होती. 269 किलोमीटर लांबी.
उंची 11.5 फूट, रुंदी 4.5 फूट, सगळी स्वदेशी होती. त्याच्यातला 2 फुटाचा जर कोपरा काढला आणि तालुक्याच्या बायकांना नॅकलेस केला तर त्याच्या विरोधात फॉर्म भरायला पण आम्हाला मागणी.